आरपीएफ रेल्वे पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। आरपीएफ रेल्वे पोलीसची जवळपास 5000 प्लस जागांसाठी भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे। आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये रेल्वे सुरक्षा बल सुद्धा आरपीएफ रेल्वे कॉन्स्टेबल भरतीला या ठिकाणी म्हटलं जाते। लक्षात ठेवा, जी लास्ट जी भरती आली होती ही 2023-24 मध्ये ही लास्ट भरती या ठिकाणी आली होती 2024 मध्ये, आणि तेव्हापासून जे विद्यार्थी मित्रांनो अजूनही या ठिकाणी आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघाली आणि त्या संदर्भात तुमच्यासाठी जे या ठिकाणी एक अपडेट आला आहे, तर ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा। आणि त्याचबरोबर फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे आरपीएफ रेल्वे पोलीस या भरतीची, आणि ही जी भरती आहे हे सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। पगार सुद्धा यामध्ये 21,700 ते 69,100 च्या दरम्यान भेटते। लक्षात ठेवा, आणि सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे, कारण की त्याचं सुद्धा कारण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, तर ते अपडेट सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। त्याचबरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना, आणि उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते आहे, लेखी परीक्षा, अभ्यासक्रम का, निवड प्रक्रिया का, आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर ते अपडेट सुद्धा दाखवणार आहे, आणि फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे, कधीपर्यंत हे भरती येणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आरपीएफ रेल्वे पोलीस जे हे या ठिकाणी जे निघणार आहे लक्षात ठेवा, आणि जवळपास 5000 प्लस जागांसाठी ही आरपीएफ रेल्वे पोलीस भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर जे रेल मंत्री आहे अश्विनी वैष्णव, तर यांनी या ठिकाणी एक मोठी घोषणा या ठिकाणी करून टाकली आहे लक्षात ठेवा, आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलं की ही जी आरपीएफची ही भरती आहे आता स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत याची पेपर घेतला जाणार आहे। स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत जे एसएससी मार्फत जे आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीच्या जागा भरल्या जाणार आहे। म्हणजे दरवर्षी आता जे विद्यार्थी मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघत जाणार आहे, आणि याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर याच्या अगोदर 3-3 वर्षांना, 4-4 वर्षांना, 5-5 वर्षांना जे भरती येत आहेत। याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर 2018-19 ला जे आरपीएफ ची या ठिकाणी भरती आली होती, आणि त्यानंतर डायरेक्ट 2018-19 नंतर डायरेक्ट 2024 मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघाली एक लक्षात ठेवा। तर याच्या अगोदर काय काय होतं की 5-5 वर्षानंतर आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघत आहे, पण आता जे विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी आरपीएफ कॉन्स्टेबल रेल्वे पोलीस भरती आता तुम्हाला पाहायला भेटणार आहे लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि यामध्ये जे एकदम शाही ड्यूटी आहे लक्षात ठेवा, कारण की रेल्वे स्टेशनवरच आपली ड्यूटी असते। तुम्ही रेल्वेनं कुठं ना कुठं गेले असेल, कुठं ना कुठं तुम्ही यात्रा वगैरे करायला गेले असेल किंवा कुठं फिरायला गेले असेल, तर तुम्हाला रेल्वे स्टेशनवर जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस दिसत असते, तर त्याला जे रेल्वे सुरक्षा बल सुद्धा म्हटलं जाते, आरपीएफ कॉन्स्टेबल सुद्धा त्यांना म्हटलं जाते। आणि त्याचबरोबर एकदम शाही ड्यूटी आहे लक्षात ठेवा, ठीक आहे, कारण की 8 घंटेची ड्यूटी त्यामध्ये असते आरपीएफ कॉन्स्टेबलची। आणि त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, पगार सुद्धा 21,700 ते 69,100 च्या दरम्यान भेटणार आहे। तर ते अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो। तर जे अश्विनी वैष्णव आहे तर यांनी या ठिकाणी घोषणा केली, तर पहा आरपीएफ में भरती हर साल की जाएंगी। अश्विनी वैष्णव, तर पहा या ठिकाणी त्यांनी हे भाषण या ठिकाणी कुठे घोषणा कुठे दिली, वलसाड गुजरात मध्ये या ठिकाणी त्यांनी हे भाषण त्या ठिकाणी दिलं, घोषणा केली। तर रेल मंत्री अश्विनी वैष्णव ने सोमवार को घोषणा की रेलवे सुरक्षा बल आरपीएफ की भर्ती अब हर साल की जाएंगी। इससे पहले 4 से 5 वर्ष में आरपीएफ कर्मचारियों की भर्ती होती थी। आरपीएफ के 41वें स्थापना दिन के अवसर पर गुजरात के वलसाड में एक सभा में केंद्रीय मंत्री ने कहा कि अब हर साल कांस्टेबल, उप निरीक्षक और निरीक्षक की भर्ती होगी। हर साल एक नए बैच को शामिल करने से सुरक्षा बल को उचित कैडर प्रबंधन की दिशा में आगे बढ़ने में मदद मिलेगी। पूर्व की सरकारों पर निशाना साधते हुए वैष्णव ने कहा, भारतीय रेलवे 5 दशक में अधिक समय तक उपेक्षित रही, लेकिन अब ये सरकार में इसमें आमूलचूल परिवर्तन हो रहा है। उन्होंने बताया 11 वर्षों में 35,000 किलोमीटर पटरियां बिछाई गई है। वर्तमान में 1300 स्टेशन का पुनर्विकास किया जा रहा है। कार में आजमाया स्वदेशी नेविगेशन ऐप मैप्स। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव ने अपनी कार में स्वदेशी नेविगेशन ऐप
मैपल्स का उपयोग किया और इसके फीचर की प्रशंसा की। उन्होंने लोगों से भी इसे आजमाने की सलाह दी। सोशल मीडिया पर अपने अनुभव साझा करते हुए मंत्री ने कहा की हे काही जे विद्यार्थी मित्रांनो अश्विनी वैष्णव आहे तर यांनी या ठिकाणी घोषणा केली की आरपीएफची जी भरती आता हे दरवर्षी या ठिकाणी निघणार आहे। तर आरपीएफ भरतीमध्ये शिक्षण तर आपण विचार केला 10वी पास लागते, मुलांनी मुली फॉर्म भरू शकता। वयोमर्यादा 18 ते 28 पर्यंत लागते। एससी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 33 पर्यंत फॉर्म भरू शकतो। ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 31 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो। ओपन कॅटेगरी 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरू शकता। आणि आरपीएफ रेल्वे भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियेत जर पाहिलं तर आरपीएफ रेल्वे भरतीमध्ये सर्वात अगोदर आपलं काय असणार आहे, पेपर असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये। आणि आरपीएफ रेल्वे भरतीमध्ये फीचा जर विचार केला जनरल ओबीसी त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर यामध्ये 500 रुपये फी राहते। आणि एससी एसटी कॅटेगरीचे असाल तर 250 रुपये आपल्याला यामध्ये फी लागणार आहे। आणि त्याचबरोबर आरपीएफ रेल्वे भरतीमध्ये सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, पेपर असणार आहे। आणि पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि जनरल नॉलेजचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। अशा प्रकारे 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 90 मिनिटाचा पेपरसाठी आपल्याला टाइम भेटणार आहे। आणि निगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला तर 3 सेकंड निगेटिव्ह मार्किंग आहे। 3 जर आपण प्रश्न चुकवले तर एक जो आपला प्रश्न बरोबर असणार आहे तो मायनस या ठिकाणी होणार आहे। अशा प्रकारे आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे पेपरमध्ये। आणि पेपर आपल्या महाराष्ट्रामध्येच राहते, जे आपल्या जवळपासचे जे सेंटर आहे ते सुद्धा आपल्याला सेंटर भेटू शकते। आणि पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आरपीएफ रेल्वे भरतीमध्ये काय, दुसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये ग्राउंड। तर उंचीचा जर विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर लागते, छाती 80 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। आणि त्याचबरोबर आपण ग्राउंडचा जर विचार केला तर यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे। 1600 मीटर रनिंग पुरुष उमेदवारांना 5 मिनिट 45 सेकंडमध्ये मारायचे आहे। आणि जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत रनिंग मारली तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्यांचा सुद्धा 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत टाइम गेला तर जास्त गेला तर आपल्याला फेल केला जाणार आहे, अपात्र या ठिकाणी केलं जाणार आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला जे हाय जंप या ठिकाणी मारायचे 4 फीट आपल्याला हाय जंप मारायचे आहे। आणि लॉंग जंप आपल्याला पुरुष उमेदवारांना 14 फीट लॉंग जंप आहे। अशा प्रकारे या ठिकाणी ग्राउंड आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आणि 800 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 3 मिनिट 45 सेकंडपर्यंत मारायचे। ज्या पण महिला उमेदवार 800 मीटर रनिंग 3 मिनिट 45 सेकंडपर्यंत रनिंग मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्या पण महिला उमेदवारांचा 800 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 3 मिनिट 45 सेकंडपेक्षा जर जास्त गेला तर आपल्याला फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर दुसरा दौड महिला उमेदवारांसाठी तर हाय जंप यामध्ये आहे, 3 फीट आपल्याला हाय जंप मारायचे। आणि लॉंग जंप सुद्धा आहे महिला उमेदवारांना, लॉंग जंप महिला उमेदवारांना यामध्ये 9 फीट लॉंग जंप मारा लागते। तर अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीची। आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर आरपीएफ रेल्वे पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आरपीएफची ही भरती हे नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा। तर आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय